माल आला बघ रे. तुझ्या काय घरी आई बहिणी आहेत का नाही रे? मालाला म्हणजे अहो आमच्या बेकरीचा माल आलाय हो, बघा ते. ओ मामा, मांजर सुंबेला जायचा रस्ता कुठून जातोय? इकडे जायचं पुढून का इकडे जायचं? अगं तुम्ही रस्ता चुकलात. रस्ता नाही, आम्ही जन्माला येऊनच चुकलोत. अशी कोणती गोष्ट आहे जी बाई सांभाळू शकत नाही? तोंड. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं वय किती आहे मॅडम? 18. माझं पण वय 18च आहे. चला मतदान करायला. का? का म्हणजे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा मी ब्रँड अँबॅसिडर आहे. जितके काही 18 वर्षावरील सुज्ञ लोक आहे त्या प्रत्येकाकडून मतदान करून घेणं हे माझं परम कर्तव्य आहे. चला आलेच. अहो आता इकडे कुठं चाललाय? जरा मेकअप करून येते की. मेकअप करायला का तुला बाई तिथं कोण बघणार आहे? तुला मतदान करायचं आहे. चाल. थांबा. तुम्हाला माहित आहे काय, 3 दिवस झालं मी तुमच्यावर नाराज आहे आणि तुम्हाला बोलत सुद्धा नाही. होय की. तर मला सांगा, यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का? थँक्यू. अगे कुठं चालल्यास? जीव द्यायला. अगं मग एवढा मेकअप करून मग उद्या पेपर मध्ये फोटो नाही का येणार? आम्ही समजा तुम्ही मला ₹1,00,000 दिले हा, समजेल. आणि मग समजा त्या ₹1,00,000 मी 20,00,000 केले, हे नाही समजू शकत मी. कशामुळं? सोन्या चांदीचा तांब्या जरी दिला तरी त्याच्यात तुम्ही भिकच मागणार आहे. लाखाचे 20 लाख करणार नाहीत तुम्ही, लाखाचे 12,000 करणार. इतके पण होती तुम्ही. ओ सासरे बुवा, घ्या अजून थोडा भात घ्या. नको सुनबाई, मला हेच भात जाईन झालाय. बाईच्या नादात आणि दारूच्या पायात अख्खी जमीन विकून खाल्ला आणि एवढं एवढं भात जाईना होय तुम्हाला. घ्या गप. भंगारवाले ये, भंगारवाले ये. ओ भाऊ, मी भंगारवाला आहे. घरात काय जुना पुराणा भंगार आहे काय? खबरदार जे माझ्याकडे बघितलं तर एका बुकीत टेंगुळ आणीन. राहू दे भाऊ, तुमचं भंगार तुमच्या जवळच. अहो जावाई, काय बसला? काही पैसा पाणी कमवा, काही इस्टेट, काही पैसा हे कमवा. अहो मामी, मी गचकाल्यावर माझ्या लेकरामध्ये भांडणं तडणं होऊ नये म्हणून मी काहीच प्रॉपर्टी कमवायचं नाही असा निर्णय घेतलाय बघा. रुपया तर कमवायचा नाही, पण बोलणं तर बघा ना कसं करोडपत्यासारखं आहे. अगे कुठं चालल्यास? जीव द्यायला. अगं मग एवढा मेकअप करून मग उद्या पेपर मध्ये फोटो नाही का येणार? अहो, आजपासून तुम्ही धुनी भांडी स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय? पण माझी एक अट आहे. बोल की काय? त्या शेजारणीला दीदी म्हणायचं. घासतो माझी मी भांडे. कधी शॉपिंगला घेऊन जात नाही, कधी हॉटेलला खायला घेऊन जात नाही. एक भाजी आण म्हणलं की दुसऱ्याच उचलून आणते. वैताग वैताग आणलं ह्या माणसानं. अगं ए शांता, जर तू माझ्या जागी असतीस तर काय केली असतीस? मॅडम, मी जर तुमच्या जागेवर असती ना तर ज्या माणसाला तुम्हाला सांगते मी, भाजी आणता येत नाही, टमाटे आणता येत नाही, बटाटा अगं ए शांता, हे तुझा नाही माझा नवरा आहे. मला असली कामं सांगत नका जाऊ बरं, मला लई कामं असतात. मामी खायला काय केलंय? अहो जावाई, मी कारल्याची भाजी आणि भाकरी करणार आहे. कारल्याची भाजी तुम्हाला येते बरं का भारी बनवायला, पण त्या दिवशी तुम्ही जी पनीरची भाजी बनली होती मामी, आबा बाबा बाबा लयच भयानक झाली. इतकी चांगली होती की म्या म्हणलं ही अशी भाजी भारी भारी हटलात असती. मामीला कशी जमली? तसली बघा जमली तर आज. बरं बरं बरं, मी काय करते, पनीरचीच भाजी बनविते. दिचा बाप जबर पटकिनी चपात्या भाजीच्या भाकरी करते. थोड्या तुम्ही पनीर घेऊन या. काय रे बाबा,
काय जावई हो, एवढा हलकटपणा असतो काय? होय ग, मी जरा गोव्याला जाऊन येतो मित्रांसंग. कुठं जायचं नाही घरातनं. 2 दिवसात माघारी येणार आहे. जायचं नाही म्हणजे जायचं नाही. कुणाचा फोन आलाय बघू, स्पीकरवर टाका. हॅलो. ए ऋषा भावा, जाऊन या तुमची तुम्ही. का रे? अरे माझी बायको काय सोडणं झाल्या बाबा, जाऊन या तुमची तुम्ही. तुझी बायको लय भारी आहे लागा. तुझ्यासारखी बायको मी आहे, नशीबच पाहिजे लागा. जाऊन या तुमची तुम्ही. बरोबर. ओ जाऊन या तुम्ही गोव्याला, जाऊन या. अगं काय? नाही जावा जावा, काय नाही जावा. हॅलो सुश्या. बोल तू ऋषा. अरे आपला प्लॅन सक्सेस झाला. आता तू तुझ्या बायको पशी जा, मी बोलतो. ओ तुम्ही मला अजिबात पसंत नव्हता. मग माझ्या संग लग्न कसं काय केलंस? माझी आई म्हणायची नवरा मूर्ख असला तर संसार सुखाचा होतोय. म्हणजे मी मूर्ख नाही. ते कसं काय? आपला संसार कुठे सुखाचा आहे? तुमचं दुसरं लग्न झालंय का? नाही बाबा, कोण म्हणलं तुला? मग ती माझी मैत्रीण कशी म्हणत होती माझा नवरा लकी म्हणून? अगं लकी म्हणजे नशीबवान, तिचा नवरा नशीबवान आहे असं ती म्हणत होती. मी लकी नाही. ती म्हणली माझा नवरा लकी आणि तुमचं नाव बी लकी. मग मला वाटलं म्हणजे तुम्ही तिचा नवरा आहेत काय की. थांबा, तुम्हाला माहित आहे काय, 3 दिवस झालं मी तुमच्यावर नाराज आहे आणि तुम्हाला बोलत सुद्धा नाही. होय की. तर मला सांगा, यावर तुम्हाला काय बोलायचं आहे का? थँक्यू. अगे कुठे चालल्यास? जीव द्यायला. अगं मग एवढा मेकअप करून? मग उद्या पेपर मध्ये फोटो नाही का येणार? आम्ही समजा तुम्ही मला ₹1,00,000 दिले हा समजेल. आणि मग समजा त्या ₹1,00,000 मी ₹20,00,000 केले, हे नाही समजू शकत मी. कशामुळं? सोन्या चांदीचा तांब्या जरी दिला तरी त्याच्यात तुम्ही भिकच मागणार आहे. लाखाचे 20 लाख करणार नाहीत तुम्ही, लाखाचे 12,000 करणार. इतके पण होती तुम्ही. भंगारवाले ये, भंगारवाले ये. ओ भाऊ, मी भंगारवाला आहे. घरात काय जुना पुराणा भंगार आहे काय? खबरदार, जे माझ्याकडे बघितलं तर एका बुकी टेंगुळ आणीन. राहू दे भाऊ, तुमचं भंगार तुमच्या जवळच. ओ सासरे बुवा, घ्या अजून थोडा भात घ्या. नको सुनबाई, मला हेच भात जाईन झालाय. बाईच्या नादात आणि दारूच्या पायात अख्खी जमीन विकून खाल्ला आणि एवढं एवढं भात जाईना होय तुम्हाला. घ्या गप. मामी, तुम्हाला त्या लाडक्या बहिणीचे पैसे आले का? नाही आली. कस काय? अहो जावाई, मी त्या मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाही, मी त्यांची सावत्र बहीण आहे. तेव्हा मला ते पैसे आले नाहीत. चला मामी, येतो. अहो जावाई, येतो कशाला म्हणता? जातो म्हणा, जातो. आता येतो म्हणू नका, येऊ नका, जा. मी 10वीत असताना इतकी हुशार होती, मला पण प्रत्येक विषयात 100 पैकी 100 मार्क पडले असते. पण बाजूला इतके ढ मुलं होते, मला सारखं म्हणायचे, दाखव पेपर, दाखव पेपर, दाखव की. असं म्हणून मला फक्त 35% मार्क पडले. अहो, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना, तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तेव्हा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. मामी, तुम्ही कस काय बिर्याणी पार्सल आणले हो मला? अहो जावाई, आम्ही खाल्ली, ती उरली, म्हणलं कुत्र्याला टाकण्यापेक्षा गोळा करून आणली तुम्हाला. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवत आहे? सासरे बुवा, तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बरं का. जावई बापू, तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदूचं काय बोलणं झालं नव्हतं. आई, फोन आला बघ. कुणाचा? पंचायतचा. कोण पंचायत? मावशी. मामी, तुम्ही काय लाडू केले का काय खायला?
हा कमालय बाया, कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली. काही करावा का नाही करावा झाले बाप. मला द्या किंवा एखादा असला तर. अहो जावाई केले होते ते संपून गेले. ओ वहिनी, चला दादाला एक प्रश्न विचारू. कसला प्रश्न हो भाऊजी? तुमच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट गोष्ट विचारू. चला चला विचारू. दादा, काय बोल की? वहिनीच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग. तुझी वहिनी म्हणजे माझी जिंदगी आहे, जिंदगी. आणि तू असल्या जिंदगीवर. सुनी, हे दूध पी बर. तुम्हाला माहिती आहे का नाही मला दूध आवडत नाही, पेत नाही मी दूध. गप पिऊ गा. अजिबात जबरदस्ती करू नका, मी पेत नाही दूध. सुनी, हे 1000 रुपये घे, पण दूध पे. दूध पेते पण पैसे अजिबात वापस देणार नाही. अहो पण मला सांगा, तुम्ही एक ग्लास दुधासाठी 1000 रुपये कसं काय द्यायलाय? सुनी, तुला तर माहीत आहे मी 6 महिने झालं टेन्शनमध्ये आहे, आर्थिक अडचणीत आहे. म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो, तर महाराज मला म्हणले. काय म्हणले महाराज? नागिनला 1 ग्लास दूध पाजवा. वहिनी, थंडी लय वाढल्या, जरा दादाला सांगा की. बर बर सांगते. अहो बोल की. थंडी लई वाढल्या, पकाला काय तर स्वेटर बिटर आणून द्या की. बर बर. पका, तुला थंडी लई वाजायला नाही? होय दादा. हे घे, तुला नवीन ब्लँकेट आणि नवीन जर्किन आणलोय. तुझी थंडीच गायब होते. हे तात्पुरतं झालं दादा. मग लगीन कर की माझं. मामी, तुम्ही कसं काय बिर्याणी पार्सल आणले हो मला? अहो जावाई, आम्ही खाल्ली ती उरली, म्हणलं कुत्र्याला टाकण्यापेक्षा गोळा करून आणली तुम्हाला.